हॅलो फॅमिली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे जेव्हा माझ्याकडे खूप साऱ्या अशा चपात्या शिल्लक राहतात तेव्हा मी त्याचं सकाळी काय करते. दुसऱ्या दिवशीच्या चपात्या म्हणजे ज्या आपल्या आदल्या दिवशीच्या चपात्या शिल्लक राहतात ना, त्याचा मी चिवडा तरी बनवते. म्हणजे चिवडा तर तुम्ही तुकडे म्हणतात काही जण, तर ते तर तुम्ही बनवतच असाल. पण कधी कधी अशा शिल्लक राहिलेल्या चपात्यांचं तुम्ही पण एकदा अशी रेसिपी ट्राय करून बघा. नक्की तुम्ही एकदा बनवल्यावर 2-3दा तर बनवणारच, हे तर 100% आहे. पहिल्यांदा मी चपात्या मस्त अशा कापून घेतलेल्या आहेत, कट करून घेतले. जसं तुम्हाला कट नसेल करायच्या तर तुम्ही तशा अख्ख्या पण तुम्ही फ्राय करू शकता. तव्यामध्ये तेल घेतलं आहे. कडक तेलामध्ये मी हे चपातीचे तुकडे जे आहेत ना, मस्त असे कडक करून घेतले आहेत. गोल्डन ब्राऊन असे करून घेतलेले आहेत. सगळीकडनं कडक अशा चपात्या तळून घ्यायच्या आहेत. तळून घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा त्याला गार करताना थंड झाल्यानंतर त्या एवढ्या मस्त अशा क्रिस्पी लागतात ना, काय सांगूच नका. तुमचा जो नाश्ता आहे ना, तो एवढा सुंदर होईल. तुम्ही नक्की एकदा, मी जाणून बुजून एक्स्ट्रा चपात्या करते कारण की मला अशा तळलेल्या चपात्या खायला खूप आवडतात. ॲक्च्युली हे हेल्दी नाही आहे, पण कधी कधी चालतं. कधी कधी जेव्हा आपल्याला खायचा मूड होतो त्यावेळेस, दररोजच नाही, पण तुम्ही कधी कधी अशा चपात्या नक्की फ्राय करा आणि गरम गरम चहा घ्या आणि मस्त अशा गरम गरम चहासोबत त्या एन्जॉय करा. नक्कीच तुम्हाला खूप आवडतील. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. इतकी सुंदर लागते ना, विचारूच नका. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. आता आपण चपातीचे तुकडे म्हणा किंवा आपण चाकुल्या म्हणतो, ते तर आपण खातच असतो. पण कधीतरी एकदा अशा पण तुम्ही करून बघा. पद्धत वेगळी आहे. आणि लहानपणी माझी आई मला अशा चपात्या, मी हट्ट करायचे तिच्याकडे की मला अशा चपात्या करूनच दे. त्यावेळेस ती मला अशा चपात्या करून द्यायची. मला ही लहानपणीची आठवण खूपच सुंदर आहे आणि मला खूप आवडतात अशा. मी खूप म्हणजे अशा मी नेहमी करतच असते. इतक्या सुंदर लागतात, एकदम क्रिस्पी होतात. बघा, एकदम कुरकुरीत क्रिस्पी चहामध्ये डुबवल्यानंतर त्याची टेस्ट एवढी भारी लागते ना.